हॅलो फ्रेंड्स, आज आपण आलू पनीरची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी मी खालील सर्व व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत। इथे तुम्ही बघू शकता। त्यानंतर मी कांदा, टोमॅटो आणि अद्रक लसूण हे बारीक करून घेतलं चॉपरमध्ये। त्यानंतर कढईमध्ये तेल घातलं, त्यामध्ये तेजपत्ता, लवंग, मिरी हे आधी तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घेतले। त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा घातला, तो गोल्डन ब्राउन होईपर्यंत त्याला चांगला तेलामध्ये परतवून घेतला। त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो। आता ही आपली ग्रेव्ही तयार होते। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकले जिरं, बटाटा, शिमला मिरची आणि हे मी व्यवस्थित परतवून घेते आणि त्याच्यावर झाकण ठेवून हे 1 ते 2 मिनिट मी त्या भाज्या थोड्याशा शिजवून घेणार आहे। त्यानंतर याच्यामध्ये ॲड करणार हळद, धने पावडर मी 2 चम्मच घेतली आहे। त्यानंतर लाल मिरची आणि तुमच्याकडे जर पनीर मसाला असेल तोही तुम्ही ॲड करू शकतात। तर सर्व व्हेजिटेबल्स या मसाल्यांमध्ये मी व्यवस्थित परतून घेते आणि ते शिजण्यासाठी त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आहे। आणि या मिश्रणामध्ये नंतर आपण ॲड करणार आहोत पनीर। पनीर ॲड केल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत एकदा हे सगळं मिश्रण म्हणजे जे मसाले आहेत ते आपल्या पनीरमध्ये त्याचा फ्लेवर यावा त्यासाठी मी परत एकदा त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून ते शिजू देणार आहे। ओके, आता आपली भाजी तयार झाली आहे आणि अशा प्रकारे आलू पनीरची भाजी रेडी आहे। या जेवायला।